होय रे भुईमुग तर काढायला काढून घ्यावा. हो काढू ना आता आम्ही पावसाचं खत घातलं का नाही का तिकडे उसाला खाल्ल्या काय बघितलं का? घातलं सांगितलं होतं मी घातलं असेल. शिंगऱ्यात फोन आला. हॅलो बोल ना शिंगऱ्या. सचिन हाणलं कुणी? मग त्याला माहितच नाही का हाणलेलं? सुधीत होता का तेव्हा मग हाणलं नेमकं माहित नाही म्हणलं. किती लागलंय काय? बरोबर आलो चल. कुणाचा फोन आहे? शिंगऱ्यात फोन आहे. सचिन हाणलंय कोणतरी चल. कुणी आणलंय? लय लागलंय हाणलंय का? गावात त्याला शिंगऱ्यात फोन काय माहित नाही चल. काहीतरी खायला दिलं घेऊन जायचं. चल रस्त्याने बघू जाताना काय भेटलं चल. बरं का? हो बरं बरं लागलं डोक्याला लागलं. कसं काय झालं काय नेमकं काय तर कळत नाही का तुला कुणी आणलं काय? कुणी आणलं कसं आणलं ते सगळं माहित आहे मला. कुणी आणलं सांग की ना बघू आपण काय ते. कारण ज्यांनी केलंय ना हा. त्याचं सगळं मला माहित आहे. रेकॉर्ड हा, कोणी लावलंय, बरोबर. काय कोण तुम्हाला लावलं? कुणाला शंका आहे का? अहो आपल्याच माणसांनी केलंय. बघितलं का तुम्ही? कोण लावलं का नाही? हे काय गावात कोणाला नीट बोलवणार कोणाला काय नीट हे करीना कोणाला बी आरतुरच करतोय हाणतोय कोणाला बी काय करतो ते मध्ये त्या आमऱ्याला त्याला हाणायच्या तेवढ्याला तुला थांब म्हणत नव्हतं इलेक्शन होतं. पण ती ऐकत होती का पोरं? अरे मग तुला काय इलेक्शन जवळ आलं यार थांब म्हणलं तुला मी आपण बघू नंतर काय आहे ती. तुम्हाला म्हणलं होतं मी मागच्या वेळेस चला तुम्ही माझ्याबरोबर, तुम्ही आला का? येऊन करतो काय म्हणून इलेक्शन लोक काय म्हणले असते गावातली. मग मला जे करायचं ते केलं ना मी. मग केलं बरं का आता त्यांनीच केलं असं नसली. नाही बघू कुणी केलंय ते मला माहित आहे ना. बघून घे तुम्ही पण. बरं आता आपण बघायला आलोय त्यांची विचारपूस करा. हे खावा तुम्ही नीट व्हा. भांडत बसू शिस्तपणे नका. मान थोडा पुन्हा विदाई गुरु मी काय बघित नसती कळलं का? अहो पण ती आडवा चालल्या बाय चालाय नाही का त्यांना आडवा? अरे तुला थांब म्हणत इलेक्शन झाली आपण बघितलं असतं नाही. इलेक्शन तुम्ही इलेक्शन पुरतं का आम्हाला जवळ करणार का? तुला राजकारण कळतं का? तू बट लोकांवर भांडणं करीत मी बसतो तुझी ध्वनी दूत असं नसतं व्यवस्थित वागायचं जरा थोडंफार. सचिन भाऊ शांत व्हा जरा शांत डोक्याने. इलेक्शन मुळे मग आम्ही खातो मार त्यांचा. अरे मग थांब म्हणत ना तुला आपण बघितलं असतं काय आहे ते. तुला एकटा जायची गरज काय होती? काय कमी जास्त झालं अहो असतं तुम्ही मग तर नेता कशाला आहे आमचा? अरे तुला आम्ही थांब म्हणा ना. तुमचं काम यायचं. तुला थांब म्हणत होतो मी तर दम काय इलेक्शन होऊन ती मग बसतो तुझं हे करीत तुझ्यावर हिंडत इलेक्शन हे करतो मग घेतो हे करू. तुला कळत नाही का थांब म्हणाल काय दमत नाही काटल्या गोष्टी तुला. बरं डोक्याला लागलं आणखी दुसरीकडे कुठं लागलं जे झालं समज मग. हा ना. तुम्ही भांडत बसू नका आता शांत. त्यांना होऊ द्या रिकवर. आता चांगला आराम करा. गोळ्या औषधं घेतली हो का? घेतली. माझं सारा सोड हे आलं मला माहित झालं. काय करायचं तू आठी कुठं करायची? आता काय इलेक्शन जवळ आले त्यामुळे लोक असं तुमच्यात भांडणं लावणार तर तुम्ही दोघांनी डोकं शांत ठेवायला पाहिजे. दोघं नाही भांडायला पाहिजे असं. हो पण मी म्हणतो दम खायचा थोडा इलेक्शन आले बघू की आपण एवढं होऊन दे इलेक्शन मग बघू कोण काय बोलतोय कोण काय नाही साऱ्या नीट करू आपण. मग तुम्ही तिकडे कशाला गेलेलो पण? होतं काम असंच. तुम्हाला कळलंच नाही कोणी मारलं काय? काय सुदीप तर पाहिजे ना. सुदीप होता का नव्हता येऊ काय आहे का तपास त्याला कोणी हाणते तुला मिळणार नाही म्हणजे पाठीमागून आणले ना. तेच ना. त्यामुळे काय मला आम्ही काय म्हणजे कमी जास्त झालं असतं कळलंच नाही कस पाठीमाग इथे ठोका बसला तिने पुढं पडलो. मला कळलंच नाही कोण होतं काय होतं. पण एक जणांनी मला कल्पना दिली कुणी केलंय काय दिलंय केलंय. बघू आता शोध लागेलच की काय कल्पना दिली बघू आपण एवढं होती जरा. कळेलच कोणी केलंय ते. जेवला का? हो खाऊन घे काही आणि आराम कर थोडा. तू जाऊ का? काम आहे जरा माझ्या मागं पण येतो नंतर परत. हा हा फटाकडे वाजवा त्याला हाणलंय गावात. बघू काय असेल ते असं. काय एवढं कुठं काय तेव्हा? अय अमर कशाला ह्याच्या बरोबर हिंडत असतो? काय झालं इंग्लंड दोस्त अरे असं चोरट्यांसोबत हिंडत नको जात जाऊ. ए चोरटन बिरटे तसला मुग मी आमच्या माळवादावर पिकवतो. त्यामध्ये आमचं मुख चोरलेलं वाटतं ना. कसं झालं गेलं त्या मुगाचं रामायण झालं का? त्याला सांगला काही सगळ्या गावात बाबा अय अमर तू ह्याच्या पायात काहीतरी मार खाशील. हे माझ्या मला खात्यात कुत्री मग भोकायला लागले आपल्याला भांडण. ए मारण ती त्या डरमार अशी उलटे करून टाकेल पाय फटफट फटफट करतील तुझे. ए बाबा जाऊ दे ना. सकाळ सकाळी किरकिर नाही काय बाबा जाऊ दे. ए बाबा कुठे यायचं नादी लागला तुम्ही. अरे ते सचिन भाऊला किती मारले. कुणी अरे लागले जा की त्यांना बघायला. गावात कळलं का? मग काय तुला कोण म्हणलं?
अरे मला ते आमच्या शेजारची काकू एका काकूला सांगत होते मग मला कळलं. बघतो का आम्ही जाऊन जा की तिला भेटून ये. ए बाबा तू एकटीच्या नादीला ए, जाय बाबा तू. तू सांग ना बघतो. किरकिर करतीला का उगाच? अरे ती बरोबर सांगती सगळ्या गावात बोबड झालं सचिन भाऊला मारलेलं. भल्या फिल्या तर नाही व्हायचं. तीच म्हणतो यायचं आपल्या फिपल्यावर, त्यामुळे आपण काय करू डायरेक्ट सचिन भाऊची गाडी घेऊन जाऊ. हा काहीतरी खायला घेऊन जाऊ थोडं 10-5 रुपयाचं, म्हणजे त्याला डाऊट द्यायचा नाही. बघ 100 रुपये असले तुझ्याकडे. ए बाबा हे तर मीच मोकळ्या किशेने हिंडतोय मला कुठलं पैसे. माझ्याकडे तर कुठे 10 रुपये नाहीत माझ्याकडे. तिने जिकून घेतलेलं. आता टिशा पिशा नीट केल्याला कुठं तुला का तेवढं गाबा नसल्यावर काय करतो कोण द्या ना उतर आहेत ना 10 तुझ्याकडे. 10 रुपये आहेत. नेऊ काहीतरी त्याला थोडंसं खायला आपलं नादी लावाय पुरतं. चल मग नाही सावंत शेठ हा जिंदाबाद आपला. ठेव त्याच्याच खात्यावर लिहून त्याच्याच नावाने उधार चल नाही तर. चल मग काय होत नाही बघ. आता ह्या नासक्यांना कोणी सांगितलं? नमस्ते सचिन भाऊ. राम राम. नमस्ते. आई 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 हे बाई जरा बिस्किट. अरे काय बर्थडे बिड्डे माझा? बड्डे नाही पण खड्डे पडले की टकुऱ्याला इथं. ह्याला 10 रुपये नव्हते ती जिकून भांडणं करून घेतल्या तर म्हणलं तुम्ही राव एवढं प्रेमाने आणून सुद्धा असं करताय. अरे पण काय त्याला चवनाच होता, एक बिस्किट पण आणत्यात होय. मग आता काय तुम्हाला दुकानावर पेशंटला जावं? बघायला आलाय का घरी खायला चालवलंय? अहो ती सरपंच तर हात हलवत आला असेल, आम्ही तर बिस्किटचा हा. पुढे आणलाय. आणि लय ठोकलं वाटतंय. काय नाही रे ते काल पाऊस झाला नाही का, हो. ती गाडी स्लिप सगळ्या झाली. गावात कळलं. गाडी असं टकुर स्लिप होती होय. अरे खाली पडल्यावर काय होणार? सगळ्या गावात बोबड झालाय सचिन भाऊला लय मारलाय म्हणून. हा आणि ती अरे, सचिन बाबूला मारायला त्याला दुसरा जन्म घ्यावा जन्म लागला. काय? घ्यावा. अहो, दुसरा जन्म हा. नाही तिसरा जन्म नाही. ती सावंत शेठ म्हणत होता इथं फेड फेड आहे, आहे. पहिलं वर फेडायचं होतं आणि आता इथं फेड झालं सचिन भाऊला. कुठं काय काढलं काय बोलतो मी त्याला शिवी दिल्या अरे म्हणजे तू म्हणतोय का सावंत्या म्हणतोय? हा? आपल्या हे डोक्यावर तुम्ही आहे. आम्हाला मारून सुद्धा तुमच्या पैसे आम्ही आलो. मग काय? आपलं- आणि आम्ही उपोषणाला बसणार होतो पण ती गावातली माणसाला गाठ तर घेऊन ये म्हणली त्याची. हा. आम्ही काय आम्ही उपोषणाला बसणार आहे. माणसांची तर चर्चा काय बी लय हाणलं म्हणली कुत्र्या कोण हाणलं म्हणली कोण कोण तर म्हणलं गॅरंटीच नाही आता. दुसऱ्याच्या तोंडाला काय हात लावायचं तुला? आता बघा ना मग आम्ही त्यामुळे आलो ना प्रेमाने तुमच्याकडे. काळजी पिळजी घ्या बरं हा, सचिन. आणि खाऊन पिऊन हा. राहावं. हा. हा, काय काळजी करणार हो तुम्ही. फ्रूट ही वगैरे काय खात जावा. कांदा बिंदा काय आणायचा आहे का? मिरच्या थोड्या मीठ असतं खाली. कांदा आहे का? जेवण केलं नाही वाटत तुला? नाही उपास होता. शुल्क खातायचं. एक बिस्किट पोळा थोडा. ते सफरचंद आहे बघ इकडून, सफरचंद घे. हा, घेऊ. नाही, ते खातो. नाही, तुमचं पोट भरू द्या हा, आधी, खातो. परत मी खातो. हा? नाही खाऊ. लय म्हणलं. अरे गाडी पडली, गावाला कुठं बघतो का? त्यांना ती काय बघायला ती होय मला. आमच्या ते गिरायक झालं म्हणा की. हा? आमच्या ते गिरायक झालं म्हणा की. ते सरपंच आलं बघायला. हा? बरं, बरं, बरं. तो आमच्या हातून म्हणजे पहिला आणलं. बस पुढे लावला. पण त्या मारणाऱ्याला ना किडच पडतील त्यांना. त्यांना सुट्टी नाही कोणी मारणार. हाणला असं बघ, तुला काय अंदाज आहे. मला तर वाटतं सरपंचाने गेम केली सचिन भाऊ. मला पण वाटतंय तसं. मग हे तुम्हाला सांगायला आम्ही बघतो की सरपंच वाटतं इलेक्शन उभं राहतात तुम्ही आपलं. बोला. असं आहे ना. हो. आता तरी ती बघायला आली मी म्हणलंय त्यांना हा. की आपल्यातल्याच माणसाने गेम केलेली. ती पोरं काय मला हाणणार नाही. आम्ही येवा. कोण सरपंच म्हणत होते, अहो, आपल्या तुम्ही- यांनी मारला असेल. मग आता सरपंचाला काय चौथी नापासून तुम्ही त्याचं ऐकता होय कुठं आंब्यानी त्याला आम्हाला चौऱ्या येतं का बाबा सांगा. तरी ती सचिन भाऊ. त्या पोरांनी डाव केला असेल. हो ते म्हणलं तप सगळ्यांना म्हणून आम्ही हा, घरी जिजीने काय स्वयंपाक बिपाक केला का काय नाही? केला पण टप सगळ्यांना शकले आलं नाही तर लगेच तुम्ही. तुम्हाला घेतलं तुम्हाला काय करा असं कर की घरी स्वयंपाक केला नसला तर ती भाकरी पण आहे की जाता का घेऊन? पाहून एवढं लावून द्या बाकी तुम्ही येतो टप सगळ्यांनी. हे कुत्र्याला जाता जाता टाक. नाही राहून दे ही. आई आम्ही चाललंय तुम्हाला बी कशाला त्रास हे आमचं चाललंय. बरं. कुत्र्याला कसं तुम्ही जायचं त्याच्यावर. असं करा, 400-500 रुपये घेऊन जा. घे जाता ना. जाता अजून काहीतरी घेऊन जावा काय घरी. कशाला राव. कशाला मग तुम्हाला लागलंय मग आम्ही तुमचे डोके पटले तर आम्ही दिवाळी साजरी करू होय. मग काय हं? हे आम्ही तर मी तर म्हणतो ते 5 बिस्किट पुढे नाही नको म्हणलं सचिन भाऊ चालू सकाळपासून केलं. काय खाल्लं नाही मला कळल्यापासून. कालपासनं उपास आहे म्हणल्यावर. मला कळलं ना तुम्हाला हाणलेलं बाबा येऊन हम्म. मग आम्ही घरची तुला सुद्धा पेटवलं नाही. न्यू बिस्किट पुढे आहे. हा ने काय जाता जाता रस्त्याने असंच पाहू राहून तुम्हाला पाहू. खात जायचं. चांगलं वाटतंय, मस्त खाताय. तेच ना. हा? आणि काळजी घ्या आणि भरपूर खावा. येऊ का आम्ही गॅस खाऊन द्या. चलो येऊ का मग तोंड पुसून येत रुमाल नाही हवं देऊ का? द्या आपल्याकडे. आणि काळजी घ्या आणि सरपंचाला हे सांग नका.
येऊ का मग? पडचिल ती नीट निवत काय नेतो मी तो. हा. काळजी घ्या. हो हो घेतो हा उपोषणाला बसतो तेवढं जेवणाला डबा ते सोय करा. बर दलिंदर छाप बघायला म्हणून आली, खाऊन पण हाय तेवढं घेऊन पण गेली. त्यांना तर काय म्हणायचं, त्यांनी तर कुठलं असलं चांगलं खाल्लंय. जाऊ द्या, नेऊ द्या. गाडी कुठं चढतो ना गावतो गाडी आमच्या करतो आमचं तंगड रंगडे डोकं पीठ आहे का मारतो फिरतो आहे माणसं दिवसा. नाही बाबा मारून काय करतो तिकडे कुठे हिंडताय तिकडे तुमचा माणूस पडला हातरून पांघरून घेऊन तिकडे डोक्याला पट्टे बांधून त्याला मारलं डोमकावायला मग ह्यांनीच मारलं का ए बाबा आता काय साऱ्या गावात करतो का बाबा ए मामा ह्याला घेऊन बाबा तू हे लागले आम्हाला दाना लावायचं हे नाहीतर अरे आम्ही 2-2 बिस्किटचं पुढे घेऊन गेलतो. 10 रुपये नव्हतं खिशात जिजिकून घेतलं आणि ते देऊन आलो आम्ही. आमचं तसं बिस्किटचं पुढे घेऊन गेलो तिथं आम्ही खाल्लं आम्हाला काय खायचं ती पण आम्ही बी कशाला सुचली आज आम्हाला काय गाजर गाजर नाही तुम्ही आता असंच पाणी पिऊन नुसतं दिवस काढायचं आता चहा बरं झालं मामा चोपला नाहीतर काय जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झालता. अरे तुम्ही तुम्ही तर नाही ना हाणलं त्याला? लक्षात घ्या. मला तर तसं शंका लागली. आम्ही लागत त्यांच्या विरोधात असून सुद्धा आम्ही त्यांना भेटतो तुम्ही आता टीका करता. दाताला माणूस आहे तिथं काय खरं त्याचं दाताला हाय ती काय खरेला का चांगलं झालं हाणलं चोपलं आता बी कुबाड बिबाड तर नाही कुबाड काय आम्ही बघत बसलोय हात बी लावून दिला नाही. मस्त पट्या पट्या बांधून बसले हा पण मामा कसं झालं माहितीये का जिल्ह्यात तालुका मोठा झाला. बरं झालं तुम्ही हाणलं दोघांनीच ए, हाणलं. आम्ही नाही ए बाबा बिहाराकडे झाला काय तू ए बाबा तुम्ही हाण म्हणलो काय चप्पल घेऊन हाण आमच्या टाळक्यात तुझं बरं होईल म्हणजे बघ. सचिन मला यांनी मारलं माहिती कुणी मामा तुम्ही बी आम्हाला हाणलं होतं आम्ही काय येडं नाही तुम्हाला हे करायला तुला का तुटलं येडून बोलू आम्ही हाणलं म्हणजे काय आम्हाला गावात राहून द्यायचं का नाही का बरं झालं ए बाबा तुला थांबवलं ती आमचं चुकलं जावा जावा माझ्यावरच होतं लागा ती बरं झालं मामा मला आनंद झाला, मला आनंद झाला. माहिती काय थांबलेलं फोन केला मला ए बाबा आम्हाला नाही बाबा काय माहित तुझं तुझं आमच्यावर चांगलं उलटं करून. तुम्ही कामाला गेला लावायला हा? म्हणजे आता हे असतो धंदा चालू केला काय तू हा? करतोय अभ्यास करू त्याला गरीब बोला मित्रासाठी वेळ नाही ही म्हणजे ह्यातलं काय जा बरं उद्या बघ आपला शेरशारी वाचतोय का ही लागा अरे तुला लय वाचा येत बरं हा हे वाच बरं थांब थांब ही काय दिले वाच बरं ही एवढं वाच सोय करते सोय का नीट वाच बंद लागा दम नाही तुला वाचतो कसला अभ्यास करतो तू वाचला अरे तू 4थी नापास आहे आणि तू पुस्तक वाचतोय 12वीचं तेवढे वाचू दे वाचू दे बरं वाच कशाची सुविचार आहे ती सुविधा नाही अरे सुविधा आहे का मला सुविधा मला बसू दे नका निवांत माझा मी करतो ना अभ्यास तुला म्हणजे आमची किंमत नाही काय अरे रिटर्नचा नुसता अभ्यास करायचा फक्त सगळं बिंग बी सांभाळावं लागते तुझं बॉल सुटलं दीड एकर पुढे तू गप लागा तुला काय काम खवळून तुला जा तिकडे करी काय लावतात मला तुझं आम्हाला म्हणतो काय धंदा नाही ज्योतिषी होतोय नंतर पुन्हा बँडवाला होतोय अरे मग आता तिथं बंद पडलं उडीत काढायचा जातोय ही नात लागला कुठं तुला पण अरे मग आता काय करा नक्क काय करतो आणि काय करून तरी काय झालं तुझं लगीन बी होय ना काय होय ना तुझ्यामुळं आमचं बी होय ना तुझी साडेसाठी सगळं होत असतं तुम्ही गणित काढायचं अरे तू पोरगी बघायला गेलो तुला ही पोराचा बाप समजतात पोरगा नाही समजत तुला कोणी सांगितलं असतं काय अरे कोणी म्हणजे मार खाल्ला की आम्ही आता किती वेळा खाऊ तू ग बसत झाला का तुझं तोंडामुळे सगळं वाट लागली आम्ही तर आता म्हणजे लग्न करायचं सोडून जातो विषय मग ह्याच्यात व्हायला ना आमचं का व्हायचं होत असतं तुम्ही दमत झालीत नाही तर आता का व्हायचं होणार 100% लगीन आम्ही जात तू आता आम्हाला कुठं तुम्ही जायला का तुमच्या पाया पडतो तुम्ही निघा बरं आम्ही तुझ्या पाया पडतो पण असली काय नाटक करू नको रे बाबा हो हे कसं आहे मेलेले सपोर्ट कपडे मला काय फायदा नाही सांगून बी काय फायदा नाही
अरे पण तुम्ही कुठलंच काम करीत नाही मला करता येतं मी करून देणार तुम्ही होईन का ती होईन का ती होईन का माझं काय व्हायचं ते होऊन जाईल. आता तुला कामाचं सांगतो माझा अभ्यासच काम तू घ्यायला लागलाय ना आम्ही काय करायचं मग तुम्ही आता बोललो असतो चांगलं जावाला का मला काही नुसती चित्र बघत बसतंय नुसती चित्र बघा इथं आला आ, का चित्र तू? चित्र काम धंदा कर रे तू काहीतरी असं नको नादी लावू. राहून दे ते मग आम्ही येडे झालो त्याची पुस्तकाने चल तू मी जाऊ का? मी जाऊ. बैलावर नांगरावर बिंगरावर काय काय करताय वडापाव खायचा का वडापाव खायचा होय बघा आधी सफरचंद केळ सगळं खायचं तू का आधी दे की काहीतरी त्यांना का नुसतं द्यायचं का द्यायचं एक काम करा सचिन भाऊचं घर माहिती ना तुम्हाला सचिन भाऊ सचिन भाऊच्या घरी जावा वडापाव भजी सफरचंद पण केळं, लगेच जावा बरं का. काय बी आईस्क्रीम काय बी सगळं देतं खायला तुम्ही जावा जावा. ए, आमचं नाव सांग नका आमचं नाव सांग नका होय आता सचिन भाऊ तिकडे पोर घायला लावलं तर अरे जाऊ दे खाऊ दे पोरांना सफरचंद वडापाव बेडापाव लय काय काय अरे काय त्याने काय वाटाय मांडलंय होय खाऊन दे मरू दे. वाटा नाही त्याला सारं गाव बघायला येतंय काय बोलतोय माझ्याकडे हिवात एक ठोका टाकला ना. दिवड्यावर टाकला ते आलता खालच्या वाड्यात तिथं काहीतरी हुडकायला दिला तुम्ही दोन शेरी पापड. पेटवा, मानलं का रे तुमचं नाटक आहे. ए, यार, ते काय खाताय बिताय, ओय, तू ओय,